पाटील चरण 11 बुर्दुल संघाचा हा गोलंदाज सुधीरला मात्र पहिल्या चेंडूवर षटकार बसला, नंतर 2 धावा, नंतर त्याने कमबॅक केला आणि निर्धाव चेंडू सांगता झाली. 3 चेंडू बिनबाद 8. सुधीरच्या या चेंडूला मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न फसला. सचिन मडवीचा विस्फोटक खेळ सुरू होण्यापूर्वीच बंद झाला. उत्तम झाला खेळ गोलंदाजीचा, बसला नाही मेळ फलंदाजीचा आणि अशा प्रकारे इथे मात्र संपला खेळ सचिन मडवीचा. धरती सुने बंधुराज सुजित मडवी मात्र जाईल स्ट्राईकवर आणि नॉन स्ट्राईकला उभा आहे तो म्हणजेच प्रतीक माळी. पालेश्वरी पालीबुद्रुकच्या मैदानावरती झालेली रजनी अक्षरशः या उमरोळी संघानं गाजवली. काय सुंदर खेळ राहिला. प्रशांत पवार साहेबांच्या संपूर्ण ग्रामस्थांच्या एकवट्यानं एकत्र येत मात्र पालेश्वरीची टुर्नामेंट अतिशय भव्य दिवस सजली आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र उत्तम खेळ सचिन मडवी आणि टीमचा राहिला आहे. तोच खेळ पुन्हा इथे दाखवला जाईल का की बुर्दुल संघाची ही ताकदवान क्रमवारी फलंदाजीची गोलंदाजाची रोखून धरेल. सुजित मडवी स्टेप आउट केला. मैदानामध्ये कमी आणि पाठीमागून आवाज आलाय त्याच्यामुळे याच्यावर सट्टा होता की काय हा प्रश्न विचारला जाईल, परंतु ठोकलाय हा षटकार. काय सुरेख 14 धावा 5 चेंडूमध्ये. अकोटाप्याचा चेंडू मिमी तू जरूर झालाय, थांबलाय, वेळ दिलाय आणि चांगला कॉल होता. ही रिस्क तर कदाचित महागात पडू शकली असती, परंतु सुजित मडवीने मात्र रोखलं. निर्धाव चेंडू सांगता झाले. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1-14 धावा रिन्सी 11 जे हनुमान उमरोळी संघाच्या. 20 मिनिटांमध्ये पहिले 4 षटकं टाकणं अनिवार्य असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे, कारण प्रत्येक संघाला तो नियम लागू आहे. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. तर यानंतरची लढत असणारे बघा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल महादेव काका 11 विकास स्पोर्ट पेठाली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कृती 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रण. संघनायक नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. तर नक्कीच गडगे सर, स्पर्धा रॉयल होण्यासाठी तुम्हाला आयोजक रॉयल लागतात, परंतु माणूस रॉयल होण्यासाठी पहिल्यांदा माणूस रिअल असावा लागतो. तर रिअल माणूस आदरणीय बोला शेठ आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार काय सुंदररित्या ही स्पर्धा मोठ्या अभिमानानं स्वाभिमानानं संपन्न करताना पाहतोय. एक गोष्ट नमूद नक्की करेन, कारण सालाबादप्रमाणे पुन्हा एकदा मलाही संधी मिळाली आणि या टुर्नामेंटमध्ये एक जमेची बाब राहिली आहे, ती म्हणजेच जेवणाची जी सोय असते ना सगळ्यांची ती अफलातून. कारण घरी जेवल्यागत वाटतं, पाहुण्या जसं घरी आल्यानंतर जी सोय केली जाते अशा प्रकारची उत्तम सोय त्यांच्याकडून केली जाते. घरातले परिवार सर्वांना अगदी आदरानं तुम्हाला जेवण देत असतात आणि त्या जेवणाला उत्तम चव असते आणि त्याहीपेक्षा त्याच्यामध्ये जास्त माया असते. त्या माया असलेलं रुचकर जेवण रात्री पचायलाही अगदी सुंदर असतं. त्याबद्दल आयोजकांचं आणि तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. गोलंदाज भूषण पाटील पदर टाकला टप्पा दिशा दिली. एका वरच्या मधून शतरक्षक मात्र धावत होते. जरूर दुसऱ्यांचा प्रयत्न रिस्की बनू शकता. महागडी विकेट इथे पडू शकली असती, कारण सुजित मडवीचा तडाखा अजून सुरू झाला नाहीये. जर का तो एकदा बरसला की तो थांबत नाही. इथे नामी संधी आली होती रनआउट करण्याची, संधी दबडली. चांगली फेकी जरूर झाली, यष्टरक्षक कलेक्शन नीटसा करू शकला नाही आणि त्याच्यामुळे मात्र मी म्हणेन सुजित मडवीला हा जीवनदानच आहे. 17 धावा
17वर खतरा इथं निर्माण जरूर झाला होता 17व्या धावेसाठी, पण इथे मात्र जीवनदान मिळतंय. गोलंदाज भूषण पाटील 2 चेंडूमध्ये 3 धावा. लेफ्ट आर्मवरती विकेट. काय सुरेख गोलंदाजी आहे, टिचून गोलंदाजी केली जाते, रोखून धरलं जाते, अक्षरशः परफेक्ट यॉर्कर लाईन चेंडू फेकले जातात परफेक्ट. डाव्या हाताचा हा गोलंदाज भूषण पाटील मात्र लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना सुजित मडवीसारख्या ताकददार फलंदाजाला रोखून धरलाय. पूर्वार्धाचा विचार केला तर प्रत्येक सामन्यात चांगल्या धावा आल्यात. पहिल्या सामन्यापासून प्रत्येक सामन्यामध्ये धावा पहिल्यांदा 76चं टार्गेट, नंतर 69चं टार्गेट, नंतर 68चं टार्गेट आणि इथे 60+ टार्गेट राहील का. बोट आकाशाकडे, पंचांचा बोट आकाशाकडे, प्रत्येक माळीला मात्र पकडलाय. पायचेच्या रूपानं फलंदाज क्रमांक 2 होईल बाद. उद्धव शेठ पाटील बुर्दुल आणि विजय शेठ पाटील बुर्दुल यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. यानंतरची लढत असेल बघा कृती 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन विपक्ष महादेव काका विकास स्पोर्ट पेठाली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना असेल. संघनायकांनी यावं. O2 दिनेश पाटील सर. निशांत मडवी नवीन फलंदाज. 2 फलंदाज मात्र परतलेत. सगळ्यात मोठा हादरात होता सचिन मडवीचा की त्याची बॅट यंदा खूप छान तळपली, परंतु परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून सचिन मडवीची ओळख आहे. खुल्या गटामध्ये खेळण्याची क्षमता या खेळाडूमध्ये कित्येक मैदानावरती फिरकी जादूगिरी त्याने दाखवली आणि तोच मात्र परतला. त्यानंतर परतला तो म्हणजे प्रतीक. दोन्ही सलामीर तंबूच्या आश्रयाला येत आहेत आणि 2 फलंदाज आता क्रीजवर एका बाजूला आणि स्ट्राईकवर. निशांत मडवी जसा आला तसा टोलवला. मिडविकेटच्या डोक्यावरून दूर दूर दिला फेकून, भिरकावलाय षटकार. गोलंदाज भूषण. दैव बलबत्तर, नशिबाची साथ आणि नशीब मात्र दाखवतोय बाईचा हा मात्र चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 2:28. तर थँक्स दिनेश पाटील सर. इथे मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. तर किरणदादा खानावकर साहेब आपण यावं आणि आपल्या समवेत हेमंत दरे, हर्षल दरे, संपूर्ण गायकर आणि मते की या पण आपल्या येतोची सन्मानित केलं जाईल. वेळ कमी आहे. किरण खानावकर 40+ क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करत असतात. याच मैदानावरती किरण खानावकर सरांनी मैदान गाजवलं. एका षटकामध्ये 25 धावांचा पाठलाग केला. तर इथे तन्मय पाटील यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने सन्मानित केला जात आहे. किरण खानावकर नावडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच त्यांचा येतोची सन्मानित केला जात आहे. दरी आपण या, मते आपण यावं. सर्व एकत्रित खऱ्या अर्थाने सन्मानित केला जात आहे. एकमेकांचे खास ते परम मित्र आहेत. तन्मय पाटील, बोलाना शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा येतोची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. तत्पूर्वी दोन्ही संघाचे संघनायक इथे कृती 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ महादेव काका विकास स्पोर्ट पेठाली यावा आपण शेवटचा पुकार आहे नाणेफेकीसाठी. O2 कॉमेंट्री बॉक्स दिनेश बंधू यांच्याकडे बोलूया. 28 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2:28. अंकुश बॉम्बे गोलंदाजीच्या मार्कवर, स्ट्राईकवर सुजित मडवी. आउटसाईड द ऑफ स्टंप. पंच इशारा करतील वाईट बॉल. अवंतरची धाव मात्र येते. प्रवीण पवार सर, सुनीलजी तांडेल सर, अनिलजी टेंबे सर असे 3 पंच आज या रजनीमध्ये आपल्याला लाभलेत. रोशन पाटील सर अतिशय उत्तम समालोचक म्हणजे ओळख राहिली आहे. प्रवीणजी टेंबे त्यांचा आवाज सर्वांना अतिशय आवडीचा आवाज आहे आणि गडगे सरांचा तर क्या कहणे. पण इथे खेळ सर्वोत्तम करण्यासाठी मात्र चांगला खेळ सुरू आता पण दाखवण्यासाठी तुम्हाला चांगले प्रयत्न सुरू आहेत. येतोय तो फलंदाज पहिल्यांदा ठोकतोय.
कारण सुजितनं पहिल्यांदा ठोकलं, नंतर निशांत मडवीने ठोकला षटकार आणि अशा प्रकारे 30 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर एक चेंडू टाकून झाला, ज्याच्यामध्ये एक वाईट आणि एक धाव असे एकूण 2 धावा या पहिल्या चेंडूवर आलेत. निशांत मडवी असेल स्ट्राईकवर. उंबरवी संघाचा हा अतिशय उत्कृष्ट आणि गुणी फलंदाज क्रमांक 4 वर खेळतोय. अंकुश बॉम्बे, हा चेंडू चांगला आहे. फुल्लर लेनचा हा चेंडू बॅटची इनरेज घेऊन मात्र शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने गेला, जिथे चतुष्टक तयार होता. धाव घेण्यासाठी त्याच्याकडे वेळ त्याने दिलाच नाही, त्याच्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता झाली. हे काही निर्धाव चेंडू टाकावे लागतील, प्रेशर क्रिएट करावा लागेल, कारण धावांचा डोंगर 60+ झाला की ते पाठलाग आज एकही सामन्यात झाला नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. फुल टॉस, फटका फसलाय, फटका फसलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावर चेंडू गेला उंच उंच उंच, परंतु अंतर कापू शकला नाहीये आणि फलंदाज मात्र निशांत मडवी झाला बाद. बुलाती है मगर जाने का नहीं. मैं तो जाऊंगा, 6 महीने बाद छुट्टी मिली है और घर वाले भी पूछते हैं कि घर कब आओगे. जमाना आला आणि कोणी काही मिक्स करायला लागलं. 3 डायलॉग. चायना जमानाचा प्रश्नच नाही गडगे सर. आजकालच्या रिलेशनशिप पेक्षा चायना मोबाईल जास्त टिकतात, पण रिलेशनशिप टिकत नाहीत. सकाळी गुड मॉर्निंग, दुपारी गुड आफ्टरनून, संध्याकाळी इव्हनिंगला गार्डनमध्ये, रात्री कार्यक्रम, सकाळी ब्रेकअप, सेकंड इनिंग स्टार्ट होते. त्याच्यामुळे समजण्याच्या अगोदर, कुणाच्या कळण्याच्या अगोदर कार्यक्रम संपून मुलं घरी येतात. 5G जमाना त्रासदायक ठरेल मुलांना. चायना रिलेशनशिपमध्ये चायना आली, क्या बात. अंकुश बॉम्बे गोलंदाजीच्या मार्कवर एक विकेट त्यानं कमावलाय आणि इथे रोखून धरलाय. आता इथे रोखून धरलाय, या षटकामध्ये अंकुशनं रोखून धरलाय स्कोअरबोर्ड. पहिल्या 2 षटकामध्ये 28 धावा धाबावरती लागल्या. या 4 चेंडूमध्ये निव्वळ 2 धावा आणि 1 षटक. 5 षटकांच्या खेळामध्ये रोहित 1 षटक तुम्हाला निर्णायक ठरू शकतं. ते निर्णायक गोलंदाजी करताना अंकुश बॉम्बे. हा फटका रिकामी जागा हेरील, रिकामी जागा हेरली आहे. लॉंग ऑफचा क्षेत्र चेंडूपर्यंत आला, त्यानं चांगला प्रयत्न केला, पण प्रयत्न राहिला असफल. चेंडू गेला स्ट्रेट हिटच्या रूपानं सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. षटकामध्ये रोखून धरलं होतं जरूर, परंतु या चेंडूवर मात्र एक चांगला प्रहार झाला आणि या 4 धावा आलेत. फलंदाज अक्षय मडवी. 2 चेंडूमध्ये 4 धावा, धावफलकावर धावा लागत आहेत तब्बल 34 धावा. 3 बाद 34. पहिली सगळ्यात महत्त्वाची बाब मी प्रत्येक ठिकाणी सांगतो की कटचा अपील हा मुख्य पंचांकडे असतो. मी प्रत्येक मैदानावरती सांगितलं आहे, परंतु कुणी आपलं ऐकणार नाही आणि ऐकायचं नाही या पिढीने ठरवलं आहे. त्याच्यामुळे लेग साईडच्या पंचाला माहीत जरी असलं ना तरी आऊट देणार नाहीत. नाणीची सुरुवात दिनेश बंधू खऱ्या अर्थाने तुमच्या मताशी आम्ही सहमत आहेत खऱ्या अर्थाने आम्ही सर्वजण. कारण ही पूर्णतः जबाबदारी आपले प्रमुख स्टेट पंच असतात खऱ्या अर्थाने, त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने पूर्णतः जबाबदारी असते. आणि निश्चित स्वरूपात बघा यानंतरची लढत असणार आहे. आता मात्र शेवटचा पुकार असेल कृती 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ महादेव काका विकास स्पोर्ट. नाणेफेक किती केली जाणार आहे? चिंद्रन क्रिकेट संघ नायक. हा नाणेफेक किती करणार आहोत? अजय इथे आहेत खऱ्या अर्थाने आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण तत्पूर्वी ते नाणेफेक करूया. विष्णुशेठ कडू आणि विष्णुशेठ या आपण. विष्णुशेठ कडू आणि किरण खा दादा या तुमच्या शुभ हस्ते आपण इथे. विष्णुशेठ या दूरवरून खऱ्या अर्थाने. दरे आपण आले तरी चालेल. तर विष्णुशेठ दादांच्या शुभ हस्ते इथे आपण नाणेफेक करणार आहोत. दोन्ही क्रिकेट संघ चिंद्रन गावातील सुप्रसिद्ध व्यावसायिक आहेत. भोलानाथ दादा पाटील, राजू दादा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं निमंत्रण स्वीकारून हेड अँड टेल नाण्याची दर्शनीय बाजू 4 षटकांचा सामना. हो टू कॉमेंट्री बॉक्स. भूषणचा हा चेंडू मात्र लॉंगॉनच्या दिशेने टोलवलाय आणि या चेंडूवर धाव येईल ती मात्र 1. मागच्या षटकामध्ये हळूवारपणे एका दुसऱ्या फटक्या लगावल्यानंतर मात्र धावा जमल्या, त्याच्यामुळे या एका धावेनं धावाला धावा लागल्या त्या
35 धावा. 35 धावा. गाडी नंबर क्रेटा गाडी आहे 8281. ट्रॅफिक झाली आहे तर त्या गाडी मालकाला विनंती करेन, क्रेटा गाडी आहे, की आपली गाडी थोडीशी बाजूला पार्क करा, विनंती आहे. अक्षय मडवीला मात्र नीटचं समजलं नाही, सरळ धावत सुटला आणि फलंदाज मात्र झाला बाद. तर आता विष्णुशेठ कडू चंद्रन यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न झाली. नाणेफेकीचा कौल इथे कृती 11 अर्थात स्वरूप मोटरचे सर्वेसर्वा खऱ्या अर्थाने बजरंग म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला कृती 11 रोशन साई स्पोर्ट चंद्रन क्रिकेट संघाचे संगणक अजय कडू यांनी नाणेफेक जिंकून निर्णय मात्र स्थगित ठेवलेला आहे. दिनेश बंधू यांच्याकडे आपण बोलणार आहोत. 35 धाबा धापलकरती लागतायत. एक फलंदाज मात्र एकमेकाकडे कटाक्ष टाकत परतलाय. रनआउटची विकेट म्हणजे मिसअंडरस्टँडिंग. आयुष्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग बरीच होते, परंतु चांगला स्टँड घ्या, तिथून मात्र तुम्हाला अंडरस्टँडिंग करून घ्यावी लागेल. मॅच्युरिटी यायला हवी विचारातही आणि आपल्या खेळातही. फुलटॉस. या फुलटॉसवर मात्र काय सुंदर सुंदर झेल टिपलाय, परंतु इथे पंच वळतायत तिसऱ्या पंचाकडे. कॉल बॅट्समन कॉल. बीमरसाठी मात्र इथे रिव्ह्यू येतोय. तिसरे पंच अनिल टेंबे सर आपल्याला इशारा करतील, पाहतील. तुम्ही बसून राहा 12वा खेळाडू प्लीज. उत्सुकता प्रत्येकाला लागलेली असते. इथे मात्र वळलं जात आहे, पाहिलं जात आहे काय होईल. नो बॉल असेल की विकेट असेल. मोठा फटका जरूर दाखवला होता. फेअर डिलिव्हरी म्हणजे याचा अर्थ असा आहे आउट. काय उत्तम झेल टिपला तिकडे. आतिश पाटील मात्र झाला बाद आणि झेल. अंकुश बॉम्बेनं गोलंदाजी चांगली केली आणि क्षेत्ररक्षण लाजवाब. हा झेल सोपा नव्हता. दुसरा झेल टिपलाय. हा षटकारच होऊ शकला असता. सुजित मडवी स्ट्राईक पासून दूर राहिलाय, त्याच्यामुळेच धावाही कमी होत आहेत. 3.3 षटकाचा खेळ संपलाय. भूषण पाटीलनं कमालीची गोलंदाजी 1.3 षटकामध्ये त्याने 11 धावा दिलेत आणि आत्ता लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 विकेट्स. डावखुरा गोलंदाज भूषण पाटील पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईक नवीन फलंदाज महेंद्र माळी. सुरेख खेळ आतापर्यंत राहिला आहे. रिकामी जागा हेरली जाईल का. शतरक्षक चेंडूपर्यंत येईल का. उचलला जाईल. काय सुरेख फेकी. वाव क्या बात. सुंदर फेकी. लॉंगॉनच्या वरून त्यानं सरळ फेकला यष्टरक्षकाकडे. धाव मात्र घेतली 1 आणि सुजित मडवी जाईल तर स्ट्राईकवर. 5 बाद 36 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर असताना या षटकातील 4 चेंडूंचा वाजवी खेळ संपलाय. या षटकामध्ये भूषण पाटीलनं सुंदर कमबॅक मिळून दाखवलाय, कारण 2 विकेट्स आणि 2 धावा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अलॉंग दी कार्पेट. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेलाय. धाव मात्र घेतली जाईल ती फक्त आणि फक्त 1 तत्पूर्वी फेकी येईल आणि सुजित मात्र नॉन स्ट्रायकिंगला जाऊन उभा राहील तर स्ट्राईकवर येईल महेंद्र माळी. 37 धावा. या षटकामध्ये कदाचित धावा कमी झाल्या, कारण आतापर्यंत 3 धावा आल्या, त्याच्यामुळे आव्हान आत्तापर्यंतच्या सगळ्या सामन्यामध्ये चांगलं आव्हान उभं राहिलं आहे. परंतु इथे बुरदुळ संघाची गोलंदाजी धारदार होते आणि रोखून धरलं जात आहे. तडाखा. हा तडाखा आहे. लगावली चापराक. भूषण पाटीलच्या गोलंदाजीवर मात्र महेंद्र माळी किती वेळ वाट पाहणार. मिड विकेटच्या सीमारेषा बाहेर चपराक लगावत ठोकला जातोय षटकार. थँक्स. इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. राजेश शेठ घरत साहेब रोंजन यांचा यथोचित सन्मान आमच्या श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या शुभास्थिती केला जाणार आहे. ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या शुभास्थिती सन्मान. राजेश शेठ या पाण्याची सेवा त्यांच्या माध्यमातून इथे पुरस्कृत करण्यात आलेली आहे. आणि दिनेश बंधू शालेय जीवनातील पाणी म्हटलं ना, ज्यांनी सेवा आपल्याला इथे दिलेली आहे. मला एक कविता आठवते. एका कवीने लिहिलेलं आहे की नाही होटा बरस आहे डोला पावसाची गाणी. हंडा रिकामाच घुमे दे रे आभाला दे पाणी. ओझ रिकाम्या हंडाचा माय उचलावं कोणी. दे रे आभाला दे पाणी. दे रे आभाला दे पाणी. क्या बात क्या बात सर. खऱ्या अर्थ सर्वांना मंत्रमुग्ध करणार हे काव्य. तुमचे विशेष आभार. राजेश दादा
घरत यांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. पाण्याची सेवा त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पुरस्कृत करण्यात आली. आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने त्यांचा जाहीररित्या सत्कार इथे केला जात आहे. ओ टू दिनेश बंधू कंटिन्यू आता तुमच्याकडे बोलणार. 4 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करताना रिन्शी 11 जय हनुमान उमरोळी संघाच्या धावफलकावर धावा लागल्या त्या 5-43. समालोचन कक्षाच्या मागे उभे असलेले प्रेक्षक सांगतात की कमीत कमी 60 धावा बनवायला हव्या असं त्यांना वाटतंय. परंतु फ्रंटवर खेळणारे फलंदाजांना काय वाटतं, 60+ बनवायच्या की त्यापेक्षा कमी ठेवायचं? आदर्श पाटीलचं षटक कसं राहील? पहिला सामना पाहिला होता पण खऱ्या अर्थानं पेटाळी संघानं अंतिम षटकामध्ये तब्बल 30 धावा जोडल्या होत्या. हा चाणक चेंडू सीमारेषेच्या बाहेर आमच्या मंचाला सलामी देणारा हा मात्र स्क्वेअरच्या मधून खणखणीत चौकार. धन्यवाद. सर्वेश मडवी नवीन फलंदाज क्रमांक 8 वर अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्लोवर गोलंदाजी केली जाते, स्लोवर गोलंदाजी केली जाते. इथे मात्र फसवलं जात आहे. 22ची मात्र धाव येते. निर्धाव चेंडू जवळपास झालाच होता. एक्स्ट्राचे थोडासा फंबल झाला आणि त्याच्यामुळे मात्र 1 धाव कंप्लीट केली 22ची. 22ची 1 धाव मात्र मिळते कारण 22ची असू दे वाईटची असू दे आता बॅट नेऊ दे. धावा येणं गरजेचं आहे. पूर्वार्धामध्ये जमलेल्या धावा उत्तरार्धामध्ये लढण्याचं बळ देतात. ते बळ ही 1 धाव ही देईल कारण थेंबे थेंबे तळे साचे म्हटलं जातं. 1-1 धावानंच तुमच्या धावसंख्येला आकार येतो आणि मोठी धावसंख्या बनते. परंतु आजकालच्या क्रिकेटमध्ये षटकाराला फक्त किंमत आहे. स्टेटस ठेवण्यापुरता षटकार असू द्या, भले संघ हारला तरी चालेल. चेंडू हवेत उडालाय आणि इथं माझा झेल फलंदाज झाला महेंद्र माळी. बाद. भावना ज्यावेळेला मनामध्ये निर्माण होते ना त्या दिवशी समजायचं की आपण खरे माणूस झालो. कारण आजकाल आपल्याच माणसाचे पाय खेचण्याची परंपरा सुरू आहे. परंतु आपल्या माणसाला मोठं करण्यासाठी त्याला खांद्यावर घेऊन मिरवण्याची परंपरा सुरू करावी लागेल. त्यावेळेला आपला समाज प्रगतीपथावर यातील मात्र शंका नाही. आदर्श पाटील काय सुंदर गोलंदाजी राहिली आहे. स्लॉक षटकामध्ये मात्र फक्त 4 धावा आतापर्यंत दिल्यात. 22ची एकूण 5 धावा षटकामध्ये आतापर्यंत आले. चेंडू टाकून झाले ते तब्बल 5. अंतिम चेंडू 48 धावा. अंतिम चेंडूवरही मोठा फटका आला नाहीये. फेकी जरूर झाली आहे. पंच वळतात पुन्हा तिसऱ्या पंचांकडे रनआउटसाठी. धाव कंप्लीट केली तर 49. आव्हान राहील 50चं. धाव इनकम्प्लीट राहिली तर फलंदाज होईल बाद आणि आव्हान राहील 49चं. अनिल टेंबे विचारतायत. अनिल टेंबे सर सांगतात की काय आहे तू सांग, मी निकाल देतो. दुसऱ्याने सांगायचं, तिसऱ्याने बोलायचं. येस, फलंदाज बाद. अंतिम चेंडूवरी झाला
त्याच्यामुळे धावपळकावर धावा राहिल्या त्या फक्त आणि फक्त 48, जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि तब्बल 49 धावांची गरज. सगळ्यात कमी स्कोअर पहिल्या पूर्वार्धामधला या सामन्यामध्ये झालाय. परंतु एका बाजूला सचिन मडवीसारखा ताकदवान गोलंदाज आहे, एका बाजूला ताकदीची गोलंदाजी आहे. बुर्दुळ संघाच्या फलंदाजांना या धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र चांगले प्रयत्न करावे लागतील. आव्हान पहिल्या सामन्यांचा कम्पेअर केलं तर कमी उभं आहे, परंतु या कमी धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र झुंजवेल का तो म्हणजेच रिन्सी 11 जानेमान उमरोळी संघ की चरण 11 बुर्दुळ संघ धावांचा पाठलाग करेल. ऐकूया उत्तरार्धामध्ये रोशन पाटील सर शिरवडी यांना. सरपंच आणि उपसरपंच चषक ठेवलाय वलप गावात. सरपंच आणि उपसरपंच चषक ठेवलाय वलप गावात. आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे नावात. आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे नावात. दम आहे नावात दादाच्या दम आहे नावात. भोलानाथ पाटील या दादाच्या आज दम आहे नावात. तर सन्माननीय सल्लाजी मात्रे ग्रामस्थ मंडळ वलभ यांना विनंती केली जाते या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. पाटील साहेब आले आले ओ क्रीडा नगरीला. काशीनाथ पाटील साहेब आहेत बघावं त्यांच्या संगतीला. बाळाराम पाटील साहेब आले आले ओ क्रीडा नगरीला. काशीनाथ पाटील साहेब आहेत बघावं त्यांच्या संगतीला. वल्लभ गावाचे राजाराम पाटील करती पाहुण्यांचा स्वागत. वल्लभ गावाचे राजाराम पाटील करती पाहुण्यांचे स्वागत. आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे नावात. आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे नावात. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित माजी सरपंच आणि उपसरपंच चषकाचा हा रॉयल थार्ड पाहतो. त्यातील पहिल्या फेरीतील अखेरच्या लढतीकडे आपण लक्ष वेधतो. चरण 11 ऐक गावदेवी बुर्दुळ आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय रिन्सी जनमान उमरोली. या संघाच्या लढतीतील हा उत्तरार्धाचा कालखंड आहे. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी रोशन पाटील शिरवली आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातोय क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. आपण खेळाचा उत्तरार्धाचा कालखंड आहे ना. पहिल्याच बॉलवरती संघर्षाचा पहिला चौकार. का पाहिला सन्माननीय विनोददादा कडू ग्रामस्थ मंडळ चिंद्रन यांना विनंती केली जाते या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत करतात आमचे बजरंगजी म्हात्रे.
पाठोपाठ लगातार आपण 2 चौकार पाहिले. बॉलिंग ट्रॅक वरती काढो सर्वेश मडवी टीम उमरोली, रिन्सी जहनमान उमरोली ज्या संघाचे पुरस्कर्ते आहेत A1 गोल्डन मॅन सन्माननीय गणेशजी पाटील आणि राकेश पाटील या जोडीच्या माध्यमातून या संघाला पाक केले. असा संघ उमरोली. दोन्ही संघ तितकेच धाकड आहेत. एक संघ पाहतो ठाणे जिल्ह्यातील, एक संघ पाहतो रायगड जिल्ह्यातील. हो प्रहार केलाय, उत्तमोत्तम फटकेबाजी इथे आखली जाते. अजून एक धमाका षटकार. घेऊ खेळ हा आपणच. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल ओके मध्ये आहे. थँक्यू डीजे. काय तो बॉल, काय तो फटका, समज सगळं ओके. ओके फटकेबाजी. एकूण धावपटाला 24. 25 बॉल 25 धावसंख्येची आवश्यकता. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न काट्यासारखा सरळ यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय आणि निश्चितच पहिला दे धक्का. सन्माननीय या स्पर्धेचे आधारस्तंभ काशीनाथ पाटील साहेब असतील, ज्यांच्या कार्यप्रणालीनं या स्पर्धेची मैफिल सजली जाते. त्यानंतर आमचे बाबा किंग राजाराम काका पाटील हे आमचे आधारस्तंभ आहेत. त्यानंतर या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत पाहतो आमचे मित्र राजू दादा पाटील असतील. त्यानंतर A1 सरपंच, उपसरपंच सदस्य होण्याचं ज्यांना भाग्य लाभलं असे सन्माननीय व्यक्तिमत्व बोलण्याशेठ पाटील यांची प्रखर मेहनत आहे आणि त्यांचा सर्व मित्र परिवार श्री गणेश क्रिकेट संघ वलभ यांची आगली वेगळी झलक. आणि हे पाहता रायगड जिल्ह्यातील अव्वल दर्जाचं हे आयोजन गणेशनगर मिनी वानखेडे या मैदानावरती ही क्रिकेटची मैफिल पाहायला मिळते. पहिलं षटक पाहिलं जिथे धावपटलावरती पाहिल्या 1 गडी बाद 24. टीम चरण 11 गावदेवी बोरदोल चरण फॉर्मामध्ये पहिल्या पिबांच्या षटकादरम्यान खेळाची बनाखणी पाहिली, परंतु हा संघ संघर्ष जाणतो. कमबॅकिंग कार्य करावं लागेल टीम उमरोलीला. रिन्सी 11 जर्मान उमरोली अगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू फली यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये आणि ते डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक मध्ये काढू सचिन मडवी. गुणवान कलागुण कौशल्य चांगल्या पद्धतीनं साधणारा हा काढू सचिन मडवी. सचिनचा विचार केला एक अष्टपैलू गुणवान काढू आहे, परंतु आज त्याची बॅट न तळपणं हे संघासाठी धोकादायक ठरलं गेलं. अगली पेशकश. चेंडू चांगला सफर केलाय, परंतु एक धाव इथे बाईच्या स्वरूपामध्ये प्राप्त केली जाते. उत्तम दर्जाची
पंचांची भूमिका आज पाहायला मिळते. सुनील तांडेल सर बेलवली त्यांच्या सहसाथीनं अनिलजी टेंबे सर वलप यांचा हा संपूर्ण पॅनल पाहतो आणि त्यांनी उत्तम दर्जाची ऑफिशियल पंचांची भूमिका अखंडपणे 4 रात्रीमध्ये लिलिया चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. सचिन मडवीचा आपण पहिला बॉल डॉट पाहिला, त्यानंतर एक लेग बायची धाव पाहिली. धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती 1 गडी बाद 25 बॉलिंग ट्रॅकवरती सचिन आहे आणि समोर काढू पाहायला मिळेल अभि पाटील. हलवार पद्धतीने खेळण्याचा हा प्रयत्न पाडोशी करायचं होतं, तालतंत्र चुकलं गेलं. यष्ट्यांचा वेध घेतला जातो, बोल्डिंग दंड बहार दांडी कुल करणारी ही पॉवरफुल गोलंदाजी. तिने हा चेंडू सफर केला गेलाय. बॉलिंग ट्रॅकवरती सचिन मडवीच्या माध्यमातून यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू सफर पाहिला आणि त्यानंतर लागतोय दुसरा देदका टीम चरण 11 बुर्दुल या टीमला. उत्तम दर्जाची फटकेबाजी इथे आखली गेली. पहिल्या षटका नजीक एकूण 24 धावसंख्येची लयलूट पाहिली, परंतु आता लय भारी गोलंदाजीची आखणी केली जाते. सचिन हे नाव आता या मैदानावरती दणांताना पाहायला मिळेल, परंतु धावा खूप कमी आहेत. पंचांचा इशारा येतोय. बाईची आपण ही धाव पाहतो. कुठल्याही प्रकारे मोठा फटका या षटका नजीक खेळता आला नाहीये टीम चरण 11 गावदी बुर्दुल या टीमला. या संघाचा विचार केला याच गावाच्या माध्यमातून सरपंच चषकाचा रॉयल ताट पाहिला होता. ॲडव्होकेट सुनीलजी पाटील असतील, सन्माननीय समाजसेवक प्रवीणजी पाटील यांच्या माध्यमातून एक देखणं आयोजन बुर्दुल गावामध्ये आपण पाहिलं होतं. त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. 2 गडी बाद अशी आपण स्थिती पाहतो. धावपटलावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा. अलीकडच्या 1 हप्त्याचा विचार केला पूर्णपणे कोकणामध्ये प्रचंड थंडी पाहतो आणि हुरहुरी लावली आहे. कडक थंडी पाहतो आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांची पर्वणी. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ओहो, इथे दमदार चेंडू सफर केला गेला आणि त्यानंतर पाहिलं तर मरून षटक पाहतो. लेग बॅच्या धावा इथे अधोरेखित होत नसताना हे पाहता द्वितीय षटक होते समाप्त. धावपटलावरती जाऊन पोहोचत आहेत एकूण 26 वरती 2 टीम बुर्दुल. नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा. नाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटील. नक्कीच नादच खुला हे व्यक्तिमत्व आहे. मॅच बंधू आता बनली आहे, कारण 18 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची जबरदस्त या स्पर्धेचे सर्व टॅग सॉन्ग शीर्षक गाण्या यांचा आपण बोलबाला पाहतो. खरं तर श्री गणेश क्रिकेट संघाचं जेव्हा असतं आयोजन तेव्हा संपूर्ण गावाला असतो अभिमान. एका गोष्टीने साऱ्या तालुक्यात वाढतो आपल्या बोलण्याशेठ पाटील यांचा मानपान. कारण रायगड जिल्ह्याची अशी कोणतीही स्पर्धा नाहीये ज्या स्पर्धेमध्ये बोलण्याशेठ पाटील यांचा कटआउट नसतो. प्रत्येक स्पर्धेमध्ये जर ठाणे जिल्ह्यांचा विचार केला आपण तर डायगरच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण दादांचा आपण डंका पाहिला होता. इतकं लोकप्रिय हे व्यक्तिमत्व आहे. लक्षवेधी लढतीकडे 18 चेंडू 23. हो, पाटील स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. प्रतीक फिल्डिंगच्या माध्यमातून चांगलं प्रतिबिंब उमटवणं हे सुद्धा गरजेचं असेल. इथे या क्षणी मात्र फिल्डिंग ज्या खेळाडूंच्या माध्यमातून चांगली राहील त्याच्यासाठी पूर्णपणे उपयुक्त राहील हा कालखंड. कारण फिल्डिंगच्या माध्यमातून पूर्णपणे धावा रोखाव्या लागतील. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय निशांत. शांत न बसता फलंदाज आक्रमकतेनं हा फटका खेळतोय. षटकार. डाउन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन. हो, अकाउंट ओपन केलंय. अलीकडचे 4 चेंडू तो डॉट खेळलाय. ज्या क्षणी आलाय त्या क्षणी 4 चेंडू तो डॉट खेळला होता. आता स्थिती पाहतो 16 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. मॅजिक अगर आपण पहिल्यांदा पाहिलं 25 बॉल 25, आता 16 बॉल 16 हे समीकरण पाहतो.
पीटीसी टीमची इत्यंभूत माहिती पाहतो. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. फाउंडर संदीपजी वास्कर पेटगाव यांचं ग्रेट कार्य. केडी ब्रदर्स त्यांची पूर्ण सेना आपका तो क्या कहना. बॅक टू द बॉल. हा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूची राहिली धरपकड. आलाय डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल संघर्षाच्या वाटा या खडतरकडे टीम बुर्दुल संघासाठी तितकंच पोषक वातावरण असेल. टीम उमरोली संघाचं कमबॅक. प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार. चांगला असा झेल पकडलाय. सचिन मडवी त्या ठिकाणी सज्ज होतोय आणि लागतोय तिसरा देदका टीम बुर्दुलला. प्रेमात टाकणारी ही आपण गोलंदाजी पाहतो टीम उमरोली संघाची. जसे विकेट पडतायत गणेश पाटील राकेश पाटील खुश आहेत कारण त्या दर्जाची गोलंदाजी आता व्हायला सुरुवात झाली आहे. रिन्सी 11 जर्मन उमरोली. आज या रिन्सी या नावाची मूर्त मेढ या संघाच्या नजीक पाहायला मिळते आणि हे पाहता आता बल प्राप्त होते. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. डॉट बॉलची राहिली समाप्ती. कहाणी में ट्विस्ट. आता समीकरण पाहायला मिळेल चेंज. येणारे अगदी चेंडू शिल्लक असतील 13 जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. असं वाटलं ही मॅच एकतर्फी होऊन जाईल पहिल्या षटकामध्ये परंतु आता मॅजिक खेळी राहिली आहे आणि मॅजिक आकडा पाहू शकता आपण. षटक आहे तिसरं. 33 धावा 3 विकेट टीम बुर्दुल. अगली पेशकश. इथे झेल होणार का. पुढे जाणं गरजेचं होतं परंतु सावध पवित्र राखलंय. 4 धावा त्याला वाचवायच्या होत्या. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज होते. करण होते. करण मडवीनं चांगली फिल्डिंगची आखणी केली जाते. शांतीत क्रांती घडवायची आहे. आता समीकरण येणारे अगदी 12 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता टीम बुर्दुलला. सन्माननीय अतिथीगणांचे इथे शुभागमन. सन्माननीय रवींद्र शेठ भोईर असतील. त्यानंतर आपण प्रीतम पाटील या पाहुण्यांचे इथे शुभागमन. आपले मनपूर्वक स्वागत. 7.50 सरासरीनं प्रति षटका गणिक धावसंख्या बनवायची टीम चरण आई गावदेवी 11 बुर्दुल या टीमला. 12 चेंडू 15 धावा रोखताना सुद्धा आपण अनेक मैदानावरती पाहिले. एकूण धावा पाहतो स्कोर कार्डवरती 34 आणि उमरोली संघाच्या सुद्धा धावा पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहिले होते 34. बॉलिंग ट्रॅकवरती होते काढू सुधीर पाटील भूषण पाटील अंकुश बॉम्बे यांच्या माध्यमातून हे त्रिवेणी संगम पाहिलं. त्यांनी धावा दिल्या होत्या 34. अगदी गडी बाद झाले होते. निश्चितच 3 गड्यांची राहिली होती कत्तल. इथे पाहू शकता 3 गड्यांची राहिली कत्तल. मॅच सध्याच्या घडीला सेम टू सेम हा आपण आईना पाहतो परंतु कोण जिंकणार हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. मॅच मध्ये पूर्णपणे आग लागली आहे. गुलाबी थंडीमध्ये गरमागरमी वाढली आहे. इथून सामना कोण जिंकणार. बुर्दुल की उमरोली. उमरोली की बुर्दुल. काटा की लढत. 12 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय विकेट. मरण षटक हाताळणारा खेळाडू सचिन मडवी ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. पहिला बॉल देखना फटका. सुसज्ज फटकेबाजी सुधीर पाटीलच्या बॅट मधून हा चौकार. उत्तम फटके आता खेळले जात आहेत सुधीर पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला परंतु डॉट बॉलची इथे समाप्ती पाहतो. हे षटक दोन्ही संघांसाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे. इथे धावा बनवायच्या टीम बुर्दुलला सेम टू सेम पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मॅजिक आकडा पाहतो. 11 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता. समोर बॅटिंग मार्क वरती बुर्दुल संघाचा काढू सुधीर पाटील सुसज्ज पद्धतीने त्याचा खेळ राहिलाय. 3 चेंडू 5 धावा त्याच्या बॅट मधून 10 चेंडू आणि 11चं समीकरण.
हो प्रहार केलाय विरुपंथी स्टाईल फटका खेळण्याचा प्रयत्न संदेश मडवी त्या ठिकाणी सज्ज होते उत्तम झेल पकडलाय लागतोय चौथा दे धक्का फुटावा पडावा त्या पद्धतीने हा फटका राहिला अजय बॉम्बे याचा हा पण आयटम बॉम्ब धमाकेदार फटकेबाजी आता माझं समीकरण येणारे चेंडू शिल्लक असेल 6 आणि जिंकण्यासाठी अगदी 3 धावसंख्येची आवश्यकता इथे डॉट बॉल आला असता तर मॅच मध्ये अगदी रंगतदार वाणा पेशकश होऊ शकला असता परंतु फलंदाज अजय बॉम्बेचं मी कौतुक करेन ज्याने सत्ता राखली आहे कारण 2 चेंडू खेळलाय ज्याच्या बॅट मधून आपण 7 धावा येताना पाहिल्या 6 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता चला आपण स्पीडअप घ्या अतिरिक्त वेळ न छेडता आपण तात्काळ खेळायला सुरुवात करायची आहे 6 चेंडू मध्ये 3 धावा डिफेन्स करायचे बॉलिंग ट्रॅक मध्ये टीम रिन्सी अजय हनुमान उमरोली या टीमला हृदयाचे ठोके चुकवणार आपण सामना पाहतो 3 धावा इथे बनवाच्या टीम बुर्दुलला 3 धावा रोकाच्या टीम उमरोलीला काहीशी शांतता एखाद्या बुद्धिबलाच्या खेळामध्ये जशा सोंगट्या पूर्णपणे फिरवल्या जात आहेत त्या पद्धतीने हालचाली वाढल्यात इथे सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करत आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवर दिलाय माही अर्थातच महेंद्र माली बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल इथे झेल हवेमध्ये पाहतो परंतु खराब क्षेत्ररक्षण याचं प्रत्युत्तर 2 धावा जलद गतीने प्राप्त होत आहेत तिसरीचा प्रयत्न सक्सेसफुल सामना इथे पूर्णपणे विजयाच्या अधीन सामना जिंकलाय टीम चरण 11 गावदेवी बुर्दुलने
प्रवीण मात्र यांच्या तालमीमध्ये हा आपण घडलेला संघ पाहतो आणि विजयाच्या दिशेनं या संघाची वाटचाल राहिली, परंतु 49 धावा डिफेन्स करण्याच्या हेतूमध्ये उतरलेला हा उमरून